जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जेव्हा क्लर्क पदासाठी विविध पदांसाठी जेव्हा जाहिरात आली होती, त्या पदभरतीचा आपण जे आढावा घेतला होता, जे आपले कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते, त्या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. शिपाई पदभरती असेल किंवा तुमची क्लर्क पद भरती असेल, टायपिंग असेल, टायपिंग कशी करायची, शिपाईची स्वच्छता चापल्य चाचणी कशी होते, मुलाखत कशी द्यायची, अशा संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पदभरतीमध्ये घेतली होती. आणि आपण जो कट ऑफ सांगितला होता, जो तंतोतंत कट ऑफ आपण सांगितला होता, तोच कट ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पदभरतीमध्ये आला होता. त्या संपूर्ण गोष्टीला विद्यार्थी मित्री साक्षी आहात आणि ते संपूर्ण गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील अवेलेबल आहेत. तुम्ही ते गो थ्रू करून पाहू शकतात. तशीच पदभरती जी आहे ती मुंबई उच्च न्यायालय म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट ज्युडिकेट ॲट बॉम्बे येथे पदभरती खूप व्यवस्थित प्रमाणे आलेली आहे. व्यवस्थित जागा आहेत, सीटसुद्धा चांगल्या आहेत आणि संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या पदभरतीमध्ये पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मुलाखतीपर्यंत गेले परंतु सिलेक्शन झालं नाही, काही विद्यार्थ्यांचा कट ऑफ पार झाला नाही त्यामुळे ते टंकलेखनला पात्र झाले नाही, काही विद्यार्थी शिपाई पदभरतीसाठी गेले होते मात्र मुलाखत जेव्हा द्यायला त्यांना सांगितलं गेलं तेव्हा मुलाखत त्यांना देता आली नाही. अशा भरपूर गोष्टींचा अनुभव घेऊन काही विद्यार्थी उतरणार आहेत. काही विद्यार्थी फ्रेशर असतील, काही विद्यार्थी अनुभवी असतील, काही जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी एज म्हणजे ज्यांचं एज जास्त असेल ते सुद्धा विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत. संपूर्ण गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पदभरतीच्या ज्या अभ्यासाव्यतिरिक्त ज्या गोष्टी ज्या तुम्हाला लागणार आहेत त्या गोष्टी आपल्या चॅनलवर पुरवल्या जातात. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात. प्रथम क्लर्क पदभरतीसाठी जी जाहिरात आली आहे, ती जाहिरात जी आहे ती जाहिरात क्लर्कसाठी आहे. तर क्लर्कसाठी किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत. तर बघा, बॉम्बे हायकोर्ट इथे, त्यानंतर बेंच ॲट नागपूर आणि बेंच ॲट छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या तुमच्या 830 ज्या आहेत त्या तुमच्या टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी पोस्ट आहेत. हे प्रेझेंट अराईज इन नेक्स्ट 2 इयर, हे 2 वर्षाचं काय भानगड आहे त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. तर 830 जागा ज्या आहेत त्या तुमच्या बॉम्बे हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय जे आहे मुंबई तिथे आले आहेत. त्यानंतर नागपूर बेंचमध्ये 166 आहेत, औरंगाबादमध्ये 336 आहेत. जे पर्सन विथ डिसेबल पर्सन असतील त्यांच्यासाठी 33 जे आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहेत, 7 नागपूर येथे आहेत आणि 13 ज्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद बेंचमध्ये आलेल्या आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, इतक्या व्यवस्थित जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. मग टोटल जागा ज्या तुम्ही पाहिल्या तर वेटिंग लिस्ट 200, त्यानंतर 40, नंतर 81, अशा टोटल पोस्ट मिळून जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते खूप चांगल्या पोस्ट आहेत. पगारसुद्धा तुमचा चांगला आहे. 29,200 S10 म्हणजे S10 लेवलची तुमची पोस्ट असणार आहे. प्लस अलाउन्स वगैरे जे आहेत ते तुमच्या मेट्रोपॉलिटन जे सिटी असतील त्याप्रमाणे तुमचा अलाउन्स जो आहे तो ॲड होऊ शकतो किंवा तो ॲड होत असतो. चला विद्यार्थ्यांनो, आता एलिजिबल क्रायटेरिया काय आहे फक्त क्लर्कसाठी, त्यानंतर आपण शिपाई पाहू, त्यानंतर ड्रायव्हर पाहू. तर आता इथं एजचा जो संबंध आहे तो एज खूप जास्त आहे. जनरलचे विद्यार्थी असतील तर तुम्ही कमीत कमी तुम्ही 18 वर्षाचे असले पाहिजे. जास्तीत जास्त 38 वर्षाचे विद्यार्थी जे आहेत ते क्लर्कसाठी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर SCचे असाल तर 18 वर्ष कमीत कमी आणि 43 वर्ष जे आहे ते जास्तीत जास्त तुमचे असले पाहिजे. आणि समजा तुम्ही जर एम्प्लॉई असाल, गव्हर्नमेंट हायकोर्टमध्ये तुम्ही जर एम्प्लॉई असाल तर तुम्ही नॉट ॲप्लिकेबल, तुम्हाला मॅक्झिमम एज किती असली तुमची तरी चालणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय तर क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्ही डिग्री घेतलेली पाहिजे. जर तुमचं लॉ असेल, समजा तुमचं लॉ असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिलं जाईल, परंतु कोणत्याही प्रकारची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर 40 वर्ड पर मिनिट म्हणजेच 40 जे आहे, जी टायपिंग आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे. त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ते जे सर्टिफिकेट आहे ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमधून असलं पाहिजे. कम्प्युटर टायपिंग पाहिजे, बेसिक कोर्स पाहिजे. त्यानंतर जे जे तुम्हाला लागतं, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशनमधून जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं तशा पद्धतीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याची डेटसुद्धा त्यांनी दिली आहे की
16/7/2018 मध्ये जे आहे सर्क्युलर जे आलं होतं, त्या अनुषंगाने जे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एक्झामिनेशन आहे, त्याच्यामधून जे टायपिंग केलेले विद्यार्थी असतात तेच सर्टिफिकेट इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे. त्यानंतर पुढील जे आहे ITI, the candidate who passes English typing certificate for speed 40 word per minute or above government commercial certificate examination of IIT must possess. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, तुम्ही 40 वर्ड पर मिनिटचं जर तुमच्याकडे इंग्लिशचं सर्टिफिकेट असेल, मराठीची गोष्ट नाही करते मी, इंग्लिशचं सर्टिफिकेट तुमच्याकडे मॅन्डेटरी असणार आहे, ते तुमच्याकडे असलंच पाहिजे. त्यानंतर तुम्ही कम्प्युटरचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला असलं पाहिजे. MS वर्ड असेल किंवा WordStar 7 असेल, ओपन ऑफिस असेल, अशा पद्धतीचं जे आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे ते तुमचा जो एखादा सब्जेक्ट असला पाहिजे तुमच्या करिक्युलममध्ये. त्यामध्ये तुम्ही MSCIT सुद्धा कन्सिडर करू शकतात. जे तुमचं कम्प्युटर नॉलेज असेल त्यामध्ये MSCIT सुद्धा कन्सिडर होत असतं. मग आता विद्यार्थी मित्रांनो, ही झालं तुमचं संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तुमचे एलिजिबल क्रायटेरियाचे आहेत. त्यानंतर आपण जे कॅन्डिडेट असतात ज्यांना स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागते, म्हणजेच पेपर असतो, त्या पेपर जो विद्यार्थी मित्रांनो पेपर खूप हार्ड नसतो, तो संपूर्ण गोष्टीवर डिवाईड असतो. त्यामध्ये मराठी असतं, इंग्लिश असतं 20 मार्काचं, 10 मार्काचं मराठी, GK असतं तुमचं 10 मार्काचं, जनरल इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी असते 20 मार्काची, गणित असतं तुमचं 20 मार्काचं आणि कम्प्युटरचे जे बेसिक क्वेश्चन आहेत ते असतात तुमचे 10 मार्काचे. असे टोटल जे आहेत 90 मार्काचा तुमचा क्वेश्चन पेपर असतो. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45 मार्क म्हणजेच 50% मार्क यायलाच पाहिजे. जर तुम्हाला 50% मार्क आले नाही तर तुम्ही टंकलेखन म्हणजे टायपिंगसाठी इलिजिबल राहत नाही. याची सुद्धा तुम्हाला जी आहे ती कट ऑफ लागते, परंतु 45च्या वरती तुम्हाला पाहिजे तेव्हाच कट ऑफ तुमचा लागत असतो. त्यानंतर जे विद्यार्थी टायपिंगमध्ये येतात, टायपिंग 20 मार्काची असते आणि व्हायवा जो आहे म्हणजे मुलाखत आहे ती तुमची 40 मार्काची असते. 20 मार्काची जेव्हा टायपिंग होते त्यामध्ये कमीत कमी 10 मार्क तुम्हाला यायला पाहिजे आणि 40 जे आहेत 400 जे शब्द आहेत त्याची टायपिंग तुम्हाला करावी लागते. अशा पद्धतीने जे आहे विद्यार्थी मित्रांनो ढोबळमानाने मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याचा सिलेबस सुद्धा इथं आहे. ही संपूर्ण PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. फक्त जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग तुम्हाला आता ही जी पदभरती आहे त्याचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. तो फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, तोचा मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल आणि संपूर्ण गोष्टी मी ते तुम्हाला तिथं सांगणार आहे. आता फक्त मी तुम्हाला जाहिरात काय आली आहे, किती जागा आहेत, त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. फक्त मी इथं तुम्हाला चर्चा करत आहे की जागा, त्यानंतर इलिजिबल क्रायटेरिया, त्यानंतर पॅटर्न. आता हे झालं क्लर्कचं. आता अशाच पद्धतीने शिपाईचं आपण पाहणार आहोत. तर शिपाईसाठी तर विद्यार्थी मित्रांनो शिपाईसाठी जे आहे मुंबईतील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार, त्यामध्ये शिपाई पद भरतीसाठी जे विद्यार्थी इलिजिबल असतील किंवा जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहेत 570 इतक्या जागा आहेत. त्यानंतर नागपूर खंडपीठमध्ये 115 आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये 202. त्यानंतर दिव्यांगांसाठी 23, 5 आणि 8 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 137 असणार आहे, 28 असणार आहे आणि 48 असणार आहे. असे टोटल जागांसाठी जी आहे शिपाई पदासाठी जी आहे ती जागा तुमच्या भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेले पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्व तयार केल्यानंतर निकट भविष्यात भरण्यात येतील. म्हणजे आता जे विद्यार्थी दिव्यांग असतील त्या विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग आरक्षण जे आहे ते अद्याप किंवा जे जागा आहेत 23, 5, 8 त्या जागा भविष्यात भरल्या जाणार आहेत. मग कमीत कमी विद्यार्थी जो आहे तो 7वी पास असला पाहिजे. कमीत कमी त्या विद्यार्थ्याचं शिक्षण जे आहे ते 7वी पास असलं पाहिजे. 10वी असेल, प्रवर्ग 10वी असेल किंवा तो जास्त जरी शिकलेला असेल तरी तो फॉर्म भरू शकतो. त्याच पद्धतीने इथं वयोमर्यादा आहे 18 कमीत कमी आहे आणि 43 जे आहे ते तुमचं SC ST साठी आहे आणि 38 जे आहे ते तुमचं खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. तर उमेदवाराचा भारतीय नागरिक असावा. त्यानंतर त्याचे चारित्र्य वागणूक चांगली असावी. तो
करार करण्यास सक्षम असावा, त्याला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे, त्यानंतर फौजदारी न्यायालयीन दोषी तो ठरवलेला नसावा, त्याला त्याची पत्नी किंवा जो असेल पती पत्नी तर एकापेक्षा जास्त त्याला जे आहे ते त्याला तिला ह्यात असलेली पती पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी, त्यानंतर लहान कुटुंब त्याचं असलं पाहिजे. अशा पद्धतीने जे आहेत ते तुमच्या संपूर्ण जे आहेत त्या अटी आहेत. त्यानंतर तुमचं जो अर्ज करण्याची पद्धत आहे ती वेबसाईटसुद्धा तुम्हाला दिली आहे. तर फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा किंवा पात्र उमेदवारांनी अर्ज 15 तारखेपासून जी आहे ती तुमची जी वेबसाईट आहे ती ॲक्टिव्ह होणार आहे 15/12/2025 ते दिनांक 5/1/2026 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकतात. 5/1/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता जी आहे ती वेबसाईट बंद होईल, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट असलं पाहिजे, तुमच्याकडे फोटो असला पाहिजे, स्वाक्षरी केलेली तुमची सही असली पाहिजे. त्यानंतर 1000 रुपये जे आहे ते तुमचं चलन आहे. एकाच आस्थापनाची निवड करावी. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने फक्त एकाच आस्थापनाची निवड करावी. उदाहरणार्थ जर तुम्हाला मुंबई चूज करायचं असेल तर मुंबईच करा, तुम्हाला नागपूर करायचं असेल तर नागपूर करा, तुम्हाला छत्रपती संभाजीनगर करायचं असेल तर छत्रपती संभाजीनगर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने जो आहे तो जाहिरात आहे. आणि जर समजा विद्यार्थी मित्रांनो एकदा आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करायची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही, म्हणून उमेदवाराने आस्थापनेची निवड करताना योग्य काळजी घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय तर पॅटर्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न असतं तुमचं शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे तुमची स्वच्छता चापल्य चाचणी असते. 30 गुणांचे तुमचे पेपर असतो. त्यानंतर तुमचं 10 मार्काचं जे आहे ते शारीरिक क्षमता चाचणी असते आणि 10 मार्काची तुमची इंटरव्ह्यू असते. कसा पेपर असतो, काय असतो, संपूर्ण गोष्टी आपण व्यवस्थितप्रमाणे पाहणार आहोत. आता फक्त मी तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. आपले जे विविध कॅन्डिडेट असतील, मागचे कॅन्डिडेट असतील, ज्यांना सिलेक्शन त्यांचं झालं नाही, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर मागच्या वेळेस डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जो आपण संपूर्ण टीमने जे आपला रिझल्ट दिला होता त्याच पद्धतीने या पदभरतीमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे. मग ती शिपाई पदभरती असो किंवा क्लर्क पदभरती असो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्म कसा भरायचा तो मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येईल. त्यानंतर मी तुम्हाला पेपर कसा येतो, एखादा पेपर कसा आला आहे, त्या संपूर्ण गोष्टीचा आढावा तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. संपूर्ण जे विद्यार्थी इलिजिबल असतील त्यांनी नक्कीच फॉर्म भरायचा आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. आणि जे विद्यार्थी इथं पास होतील त्यानंतर पुढचा टप्पा मुलाखतीपर्यंत कसा टप्पा तुम्हाला पार करायचा आहे त्या संपूर्ण गोष्टीचा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जो आपल्याला अनुभव आला आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.